नमस्कार मित्रांनो. तर थंबनेलवरती बघून आलेच असतात, बरोबर ठिकाणी आलेले आहेत. तर महा आय डी कार्ड कसं आपल्या मोबाईलमध्ये काढायचं आणि कसं डाउनलोड करायचं, तर ते आज बघणार आहोत. तर महा आय डी कार्ड कोणी काढावं म्हणजे सर्वांनीच काढायचं आहे. सगळं जसं की तुम्ही सरकारी योजनेचा फायदा घेत असता तरी काढा. सगळ्यात पहिले की लाडकी बहीण योजना, जी लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेते त्यांनीसुद्धा काढायचे आणि शेतकरी त्यांनीसुद्धा काढायचे. नंतर विद्यार्थी असतात तरीसुद्धा काढायचे. मग आय डी कार्डचा फायदा म्हणजे की जसं की आपण आधी कुठलंही स फॉर्म वगैरे काय भरताना एक सर्व डॉक्युमेंट नेत होता. तर ते आता सर्व डॉक्युमेंट न्यायची गरज नाही. सर्व एकच डॉक्युमेंट माय आय डी कार्ड हे तुमच्याकडे असेल तर कुठलंही काम होऊन जाईल. तर चला तर आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये ते माय आय डी कार्ड कसं काढायचं तर ते बघणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू बघा, म्हणजेच तुम्हाला समजेल कसं डाउनलोड करायचं आणि कसं काढायचं. आपल्या मोबाईलच्या गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर एक टाईप करायचं महासारथी. तर बघू शकताय महासारथी. तुमचा महा आय डी तयार करा. आधार क्रमांक टाका तुमचा. मी आधार कार्ड नंबर टाकत आहे. आधार कार्डच्या वरती क्लिक करून घ्यायचं आणि OTP पाठवायचा. OTP टाकल्यानंतर बघू शकता डेटा प्रवेश संमती. तर असं स्क्रोल डाऊन खाली करायचं, म्हणजे असं वरती ढकलायचं. महासारथीची एकूण संमती घोषणा बघू शकताय. नंतर आधार प्रमाणीकरण प्रणालीद्वारे माझी ओळख प्रमाणित करणे, हे असं खाली केल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं. नंतर स्वीकृती द्या आणि पुढे जा. असं गेल्यानंतर हे तुम्हाला दिसतंय तुमचे तपशील सत्यापित करा. नंतर वैयक्तिक माहिती थोडंसं सेफ्टीसाठी मी ब्लर केलेले, तुम्हाला पूर्ण माहिती दिसेल. नंतर इथं तुमचा आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर ॲड करायचा आहे. मोबाईल नंबर ॲड केल्यानंतर ईमेल आय डी सुद्धा ॲड करू शकताय. असेल तर करा, नसेल तर जी माहिती ते आले असेल तुमचा पत्ता वगैरे. नंतर राज्य, जिल्हा, पिनकोड, नंतर कॅप्चा टाकायचं आपल्याला. नंतर परत एकदा OTP टाकल्यानंतर बघू शकताय नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. प्राप्त नोंद प्रक्रिया सुरू आहे. तर प्रक्रिया सुरू आहे म्हणते. माय आय डी निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे. यासाठी UIDAI आणि इतर स्रोताद्वारे माहिती गोळा केली जात आहे. तर तुमचा 24 तासात म्हणजे 24 तास झाल्यानंतर महा आय डी तयार होत आहे. तर आपण 24 तास झाल्यानंतर बघणार आहोत. परत ह्याच वेबसाईटवरती यायचं आहे. परत आपल्याला ह्याच वेबसाईटवरती आल्यानंतर जे वरती दिसते 3 रेषा, थोडंसं तुम्हाला टिक करून देतो. हे बघा, हे राईट केलं ना त्या ठिकाणी ह्या 3 रेषावरती क्लिक करायचं. 3 रेषावरती क्लिक केल्यानंतर लॉग इनचं दिसतं बघा. सगळ्यात पहिले दिसतंय नागरिक लॉग इन, नंतर विभाग लॉग इन. तर आपल्याला नागरिक लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. नागरिक लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस दिसते लॉग इन. तर महा आय डी लॉग इन हे तुम्हाला महा आय डी प्रविष्ट करा म्हणून एक येतं आहे. तर तुमच्याकडे आता सध्या महा आय डी तुम्हाला माहितीच नाही ना, त्याच्यामुळं
मग आय डी माहीत नाही तर आपण आधार नंबर टाकून घ्यायचा. हे 24 तास झाल्यानंतर प्रोसेस करायची. 24 तासाच्या आतमध्ये तुमचं मग आय डी कार्ड बनणार नाही. 24 तास झाल्यानंतर तुम्ही चेक करू शकता ह्याच वेबसाईटवरती येऊन. तर तुमचं आधार क्रमांक टाकून घ्या. आधार क्रमांक टाकल्यानंतर लॉग इन करा. नंतर लॉग इन केल्यानंतर तुमचं माय आय डी कार्ड बनलेलं दिसेल ॲटोमॅटिकली. ते बनल्यानंतर डाउनलोड करून घ्या. व्हिडिओ बघून समजलंच असेल की माय आय डी कार्ड कसं डाउनलोड करायचं आणि कसं काढायचं. तर सोपी पद्धत आहे. फक्त आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी टाकून त्याची पुढची प्रोसेस करायची. तर आता बरेच म्हणतील की ओ टी पी येत नाही. तर ओ टी पी न येण्याचे कारण की साईट लोड घेते. एक सकाळी तुम्ही 6 ते 7 पर्यंत करू शकता. नंतर संध्याकाळी करा. साईड क्लिअर चालते. ओ टी पी न येण्याचं कारण तेच आहे. आणि 24 तासानंतर तुमचं माय आय डी कार्ड तयार होतं आहे. तयार झाल्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. चला तर भेटू पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.